काल सायंकाळी 5:05 शरणू हांडे यांचा भाऊ याचा मला कॉल आला की असं शरणूला एक MH 12 की 14 पासिंगची गाडी आहे, 12 पासिंगची पुण्याची गाडी आहे आणि त्या गाडीतून काही मुलं आली आणि त्यांनी तलवार त्याच्या गळ्याला लावून त्याला गाडीमध्ये माननीय ग्रामीण SP कुलकर्णी साहेबांना फोन केला, त्यांच्याकडून DCP साहेबांचा नंबर घेतला, DCP साहेबांशी चर्चा केली। पोलिसांचं विशेष अभिनंदन करेन की शरणू हांडे वाचलाय म्हणजे फक्त पोलिसांच्या सतर्कतेमुळे आणि पोलिसांनी कमी कालावधीमध्ये सर्व यंत्रणा फिरवून वेगवेगळी पथकं नेमून CCTV फुटेज चेक करणं असेल, भाड्यानं गाडी कुठून घेतली आहे त्याचं सर्च करणं असेल, जी गाडी भाड्यानं घेतलेली आहे त्याचं GPS जी सिस्टीम आहे त्याचं कमांड घेऊन नेमकी गाडी कुठं आहे याचा शोध घेणं असेल। त्यामुळं शरणू हांडेला रात्री 10 वाजता पोलिसांनी सुखरूपपणे ताब्यात घेतलेलं आहे। आता मला हे प्रकरण आपल्याला सांगायचं कारण की 2021ला जेव्हा गोंगडी बैठका मी घेत होतो राज्यभर आणि महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये छोट्या छोट्या समाजाला एकत्र करणं, त्यांचे विषय समजून घेणं, अशा जवळपास 400-450 ठिकाणी बैठका घेतल्या होत्या आणि त्यातलाच भाग एक सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावरती मी होतो गोंगडी बैठकाच्या निमित्तानं। त्या दिवशी सायंकाळी 6-6:30च्या दरम्यान माझ्या गाडीवरती दगड टाकला आणि दगड टाकला तुम्ही सगळेजण नंतर मी गेस्ट हाऊसला जेव्हा आलो तेव्हा ती सगळी परिस्थिती महाराष्ट्राच्या समोर दाखवली होती आणि मग विरोधकांनी आमच्यावर टीका केली की बाबा आम्हीच काहीतरी पब्लिसिटीसाठी स्टंट केला असेल अमुक तमुक, आणि तासा-दीड तासानंतर पोलिसांनी त्या आरोपीचा शोध घेतला। आता तो कोण आहे तर हा सुरवसे नावाचा, ज्याच्या छातीवरती शरद पवारांचा टॅटू आहे, या पोरानं माझ्या गाडीवरती दगड टाकला। तेव्हा आमचं सरकार नव्हतं, पोलिसांना आम्ही तेव्हा विनंती करत होतो की बाबांनो तुम्ही 307चा गुन्हा दाखल करा, कारण दगड जो होता आणि तो डायरेक्ट मी ज्या सीटवरती बसतोय तिथं टाकला होता। आता हे महाराष्ट्रामध्ये गळा काढतायत की आमदारांच्या बाबतीमध्ये काय भूमिका घ्या। अरे मी पण होतो ना विधान परिषदेचे सदस्य आणि माझ्या गाडीवरती भला मोठा दगड टाकला तर याचं 307चं कलम दाखल होणं आवश्यक होतं। बरं हे एका दोघाचं काम नाही। जेव्हा माझ्यावरती दगड टाकला गाडीवरती तेव्हा पाठीमागून एक पोरगा दाखवत होता, त्या पोराचं पण नाव यात निष्पन्न केलं नाही। जो मुलगा 40 फोन दिवसभरामध्ये माझ्या दौऱ्यामध्ये जी मुलं आहेत त्यांना फोन केला होता त्यामध्ये पण त्याचा तपास लागलेला नाही। तर माझी विनंती अशी आहे की बाबा याला दगड कोरोनामधला फोटो आहे, हे कधी घडलंय? माझ्या गाडीवरती दगड टाक। आता मास्क काय म्हटल्यानंतर तुमच्या लक्षात येतंय 2021ला कोरोनाची परिस्थिती होती आणि तेव्हा हा यांचा आशीर्वाद घ्यायला गेला, यांनी कौतुक केलं, गोपीचंद पळळकरच्या गाडीवरती दगड टाकला तर त्याचं कौतुक आहे। हा याचा मास्टरमाइंड आहे या सगळ्या प्रकरणाचा। बरं हे मी म्हणत नाही, मी एक दुसरं प्रकरण तुम्हाला दाखवणार आहे आणि म्हणून मी या गोष्टीवरती हे बघा माझ्या गाडीवरती दगड टाकला का खांद्यावर हात टाकून, म्हणजे त्याला बक्षीस स्वरूपामध्ये सांगतो ना मी तुम्हाला। हे जे सगळे फोटो आहेत एकाच फॅमिलीतील लोकांशी कसं काय फोटो आहेत या सगळ्या प्रकरणामध्ये? आता मी फोटो दुसरा दाखवतोय तुम्हाला। हा फोटो आहे महादेव देवकाते, ज्याच्या छातीवरती शरद पवारांचा टॅटू आहे। हा टॅटू असणारा सुरवसे, हा सोलापूरमधला धनगर समाजाचा पोरगा। हा दुसरा महादेव देवकाते, याच्या छातीवरती पण टॅटू आहे शरद पवारांचा आणि ह्यानं माझी भेट घेतली। हे प्रकरण झाल्या गोपीचंद पळळकरच्या गाडीवरती दगडफेक करा किंवा त्याला टार्गेट करा म्हणून, हे मी म्हणत नाही। ज्याच्या आणि त्यांचे फोटो सगळ्यांशी आहेत बघा, त्यांच्या फॅमिलीतल्या सगळ्या लोकांशी त्यांचे फोटो आहेत। हे बघा महादेव देवकाते काय म्हणतोय की गोपीचंद पळळकरच्या गाडीवरती दगड टाकण्यापूर्वी रोहित पवारांनी आमची बैठक घेतली होती आणि दगड टाकायला सांगितलं होतं। सोलापूरच्या CP साहेबांना माझी विनंती आहे
की 2021ला जे प्रकरण घडलं त्यामध्ये महादेव देवकातेंचं स्टेटमेंट घ्या ना, की ते म्हणतात की मला यांनी आमची बैठक अगोदर घेतली होती. आता तिथं या सगळ्या प्रकरणाची सुरुवात झाल्याच्या नंतर हे दिवसेंदिवस प्रकरण वाढत गेलं आहे. आता बघा, यवतमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना झाली, त्याच्यावरती होत नाहीत. ती स्वतः त्या यवतमध्ये जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना केलेल्या घटनेचा निषेध करून सर्व हिंदुत्ववादी कार्यकर्ते जे एकत्रित झाले होते, ज्यांची संख्या 20-25 हजाराच्या वर होती, आणि त्यामुळे हे सगळी लोक बिथरलेली आहेत. पश्चिम महाराष्ट्रामध्ये हिंदुत्ववादी कार्यकर्ता एकजूट होतोय, एकत्रित होतोय, तर जी लोक पुढं काम करतायत त्यांना डिस्टर्ब करा, त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांना मारझोड करा, त्यांना मारून टाकायचा प्लॅन करा. आता मी शरणूला भेटलो, तुम्ही सगळे होता. शरणू काय म्हणतोय की गाडीमध्ये मला यांनी मधल्या सीटच्या मध्ये टाकलं, तुडवलं, गेल्या गेल्या पहिला मांडीवरती वार केला. मांडीवरती त्याच्या जखम आहे, त्यांना आता डॉक्टर साहेबांनी टाके वगैरे टाकलेले आहेत. मी आता डॉक्टर साहेबांना पण भेटेन. आणि त्याला पूर्ण मारून टाकायचा प्लॅन केला आहे. त्यांच्याकडं जे काही साहित्य सापडलं आहे ते म्हणजे अमानुषपणे त्याची हत्या करायची, त्याचे व्हिडिओ करायचे, अशा पद्धतीची माहिती मला आता मिळते आहे. याच्याबद्दल अधिकृत पोलीस याबद्दल बोलतील, परंतु माननीय CP साहेबांना माझी विनंती आहे की या प्रकरणामध्ये जे आरोपी आहेत त्याचं मूळ शोधा. शरणू म्हणतोय की गाडीतून एक व्हिडिओ कॉल लावला होता, तो कुणाला लावला, पुढून कोण बोलत होतं, कुठल्या फोनवरून व्हिडिओ कॉल झाला, व्हिडिओ कॉलवरती याला माफी मागायला सांगितली असं त्याचं म्हणणं आहे. तर याचा सगळा सखोल अभ्यास करा. ही मुलं इतकं मोठं धाडस करतील असं मला वाटत नाही. कुणीतरी याला पाठीमाग असल्याशिवाय, बॅकबोन असल्याशिवाय हे प्रकरण इतक्या टोकाला जाऊ शकत नाही. माननीय CP साहेब, DCP साहेब आणि ग्रामीणचे SP यांचं मी विशेष अभिनंदन करेन. शरणू हांडे वाचलाय हा फक्त पोलिसांच्यामुळं, त्यांच्या सतर्कतेमुळं. तास 2 तास 3 तास जर उशीर झाला असता तर काहीतरी नक्की घातपात झाला असता. आणि त्यामुळं माझी त्यांच्याकडे ही मागणी आहे, 2021ला जे प्रकरण माझ्या गाडीवरती दगडफेक झालं त्याची फेर चौकशी केली पाहिजे. त्या प्रकरणामध्ये नेमकं कोण कोण होतं त्यांना सगळ्यांना अरेस्ट केलं पाहिजे. त्यांचा मूळ कोण आहे, महादेव देवकातेचं स्टेटमेंट घेऊन त्यांची जर बैठक झाली असेल तर रोहित पवारांना त्या प्रकरणामध्ये आरोपी केला पाहिजे. आणि नंतर या सगळ्या प्रक्रियेमध्ये 307चं कलम लावलं पाहिजे. एक मोठा दगड तुम्ही डायरेक्ट गाडीवरती टाकता, मग 307चं कलम लागलं पाहिजे. तेव्हा त्या सरकारांचं नसल्यामुळं लागलेलं नाही. ही माझी पहिली मागणी आहे. दुसरी मागणी, कालचं जे प्रकरण झालेलं आहे या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाऊन आता सांगितलं की 3 मुलं तिथं उतरली, ती मुलं कोण होती, त्याला कोणी पाठवलं, ह्यांची तर पोच नाही. पुण्यातली मुलं ह्यांच्या कशी काय कनेक्टमध्ये येऊ शकतात, पुण्यातनं गाडी भाड्यानं कशी काय मिळू शकते, हे सगळं पूर्णपणे प्लॅनिंग करून केलेलं हे सगळं प्रकरण आहे. आणि त्यामुळं त्याचं पूर्ण व्यवस्थितपणे शोध घेऊन ती मुलं म्हणत याला मारायचं नाही असं शरणूचं म्हणणं आहे. त्यांच्यामध्ये वाद तयार झाला की हे म्हणायचे मारून टाकायचं आहे, दुसरे म्हणले की मारून टाकायचं नाही. आणि त्यामुळं ह्याचा पूर्ण प्रकरणाचा शोध घेऊन या आरोपींच्यावरती मकोकाखाली कारवाई करता येते का याचा विचार पोलिसांनी करावा. रोहित पवारांच्या बाबत मी नाही बोलत, परंतु महादेव देवकाते बोलतोय की ज्याच्या छातीवरती शरद पवारांचा टॅटू आहे. शरणू आता काय बोलला की बाबांनो कुणाला तरी व्हिडिओ कॉल केलाय, त्यानं तर नावच घेतलं. जर या सगळ्या प्रक्रियेमध्ये त्याचं नाव घेतलं असेल आणि रोहित पवारांना वाटत असेल की कार्यकर्त्यांना मारावं, मी त्यांना आव्हान हे करतो, तुम्ही खालच्या कार्यकर्त्यात कशाला भांडणं लावताय? आमच्याच कार्यकर्त्यांना पुढं करून तुम्ही भांडणं लावू नका. तुमच्यात हिंमत आहे, तुम्ही समोर या ना. तुम्हाला मला जर मारायचं असेल मला सांगा बारामतीत कधी येऊ, त्यांनी तारीख सांगावी, त्यांनी वेळ सांगावी, त्यांनी ठिकाण सांगावं, मी तिथं येतो ना. तुम्ही खालच्या कार्यकर्त्यामध्ये वातावरण दूषित करणं, खालच्या कार्यकर्त्यामध्ये मारामारी करण्यासाठी लोकांना प्रवृत्त करणं हे जुने मध्ये ती समोरून लढायची हे अख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहे. कुणाला तर पुढं करणं, प्रशासनाला पुढं करणं, वेगवेगळ्या खोट्या केसेस घालणं यात तुम्ही सगळे माहीर आहात. परंतु जर तुम्हाला असं काही करायचं असेल तर नक्की तुम्ही मला सांगा, मी तिकडे येतो. तुम्हाला जर माझ्यावरती अटॅक करायचा असेल, मला मारहाण करायची असेल, मी तुमच्या गावामध्ये येतो. जतमध्ये यापूर्वी देखील तुमच्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता, त्याचे व्हिडिओ देखील समोर आलेले होते. हे कोविड काळातच प्रकरण आहे. बघा हे सगळे अशाच पद्धतीचे प्रकार होत आहेत. नाही संरक्षणाची मागणी असणार नाही कार्यकर्त्यांना ते असं सातत्यानं डिवचण्याचा प्रयत्न करतायत, परंतु
आम्ही सगळे कायद्यावरती विश्वास ठेवणारी लोक आहोत. पोलिसांच्यावरती आमचा विश्वास आहे. राज्याचे मुख्यमंत्री महोदय यांच्या कानावर पोलीस जातील आणि ज्या लोकांनी हे कृत्य केलं आहे त्या लोकांना पूर्णपणे उघडं करतील. आता आमच्या कार्यकर्त्यांना ह्याच आमच्या सूचना आहेत की हे पूर्णपणे बिथरलेली लोक आहेत आणि ही बिथरलेली लोक कार्यकर्त्यांना टार्गेट करतायत. तर आपण सगळ्यांनी सावधपणे आपण सगळ्यांनी राहावं. हेच आपल्या तुम्ही कुणाकुणाला संरक्षण देणार? कार्यकर्त्यांची संख्या हजारोच्या पटीत आहे, तर तुम्ही पोलीस एवढ्या लोकांना संरक्षण कसं देणार? परंतु आमच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपण सगळे काळजीपूर्वक काम करणे आवश्यक आहे. या प्रकरणात असं म्हणत आहेत की यामध्ये कोणालाही गोवण्याचा प्रकार होऊ नये, जे सत्य आहे मुळात कायदा कोणी हातात घेऊ नये याचं आम्ही समर्थन करतो. मात्र अरे माझ्या गाडीवरती दगड टाकल्यानंतर तुम्ही सत्कार केला, हे कुठल्या कायद्याचं समर्थन होतं? कुठला कायदा तुम्ही मानत होता? त्यांनी ओळख करून दिली, हा गोपीचंद पळकरच्या गाडीवरती दगड टाकणारा. दाखवा सगळं. रोहित पवारचा वाघ आहे मध्ये. तुम्ही हे उद्योग राज्यभर केले 40-50 वर्षे. हे नव्यानं लोकांना सांगण्याची आवश्यकता नाही आहे. आणि तुम्ही महाराष्ट्राची संस्कृती, महाराष्ट्र कुठं चालला? अरे जरा तर लाजा वाटायला पाहिजे तुम्हाला. या महाराष्ट्राची संस्कृती बिघडवणारे तुम्ही आहात, या महाराष्ट्राची वाट लावणारे तुम्ही आहात आणि तुम्ही आम्हाला सल्ले देताय, महाराष्ट्राच्या समोर सल्ले देताय. आणि त्यामुळं रोहित पवारांनी हे उद्योग करणं बंद करावं. कायदा कायद्याच्या पद्धतीनं काम करेल. कायद्याला किंवा पोलिसांना सल्ला देण्याची आवश्यकता रोहित पवारांच्याकडे आहे असं मला अजिबात वाटत नाही. पोलीस त्यासाठी सक्षम आहेत. हे बघा का आता तुम्ही ऐकलं ते शरणूचं म्हणणं असं आहे की गाडीतली लोक म्हणली रोहित पवाराला कॉल करा. रोहित दादाला, पवार मी म्हणतोय ते दादा म्हणतात, पोरं त्यांचे कार्यकर्ते असल्यामुळं ते त्यांना दादा म्हणतात. तर रोहित पवारांना फोन करा. आणि 15 मिनिटानंतर एका मोबाईलवरून कॉल आला आणि त्यामध्ये शरणूचं असं म्हणणं आहे की मला माफी मागायला सांगितली आणि मी माफी मागितली नाही तर तुला मस्ती आहे, याला संपून टाका. अशा पद्धतीचं प्रकरण हे सगळ्या या गोष्टीमध्ये घडलं आहे असं त्याचं म्हणणं आहे. तर नक्की पोलिसांनी या गोष्टीमध्ये सिरियसपणे विचार करावा. जर कुणाचा कॉल आला आहे, कोण व्हिडिओ कॉलवरती बोललं, हे लोकांच्या समोर येऊ द्या ना. आणि बाहेरची मुलं पुण्याची कशी काय लोक येत आहेत? हा जो सुरवसे आहे तो काय पुण्यापर्यंत एवढा काय त्याचा संपर्क असेल मला असं वाटत नाही. तो तर इथला सोलापूरमधला मुलगा आहे आणि त्याला तुम्ही कशाला पुढं करताय? त्याला तुम्ही बळीचा बकरा कशासाठी बनवताय? तुम्ही जी सगळी मुलं पाठवलेली आहेत, गाडी कुठून आली, कशी आली आणि इथून कर्नाटकमध्ये घेऊन जाण्याचा प्लॅन काय? जिथं ती मुलं 3 गाडीतून उतरली आणि रेल्वेनं पुण्याला गेली, तिथून पुढं 4 तास लागणार आहे असं बोलत होते. ज्या स्पॉटला शरणूला घेऊन जायचं आणि त्याची हत्या करायची तो स्पॉट तिथून 4 तास पुढं आहे. मग हे कुणी ठरवलं? स्पॉट निश्चित कुणी केला? हे सगळं प्रकरण बाहेर येण्याची आवश्यकता आहे आणि मला विश्वास आहे की पोलीस नक्की हे प्रकरण बाहेर काढतील. आता ते तपासायला पाहिजे ना. मी तर पोलीस नाही, तपासायला पाहिजे ना हे सगळं कशासाठी केलं. व्हिडिओ कॉल करण्याचा आता हे सगळे जे प्रकरण सुरू आहेत, व्हिडिओ कॉल करून हत्या करणं, रेकॉर्ड करून हत्या करणं, मला तर आता समजलं की त्याची हत्या जी करायची ती रेकॉर्ड करून करायची होती आणि अमानुष कृत्य, माणुसकीला न शोभणारं कृत्य करून करायची होती अशी माहिती मला काही लोकांच्याकडून मिळते. अधिकृतपणे पोलीस यावरती बोलू शकतील, परंतु जे मी लोकांच्याकडून ऐकलं ते अत्यंत भयानक आहे. अत्यंत चुकीच्या पद्धतीनं कृत्य करायचं असं त्यांचं नियोजन होतं. आणि मग हे नियोजन काय असं जाता जाता गाडीत ठरलेलं नसतंय. त्यांच्याबरोबर जे साहित्य होतं, त्यांच्याबरोबर ज्या पद्धतीनं साडी घेऊन गेले होते म्हणे, त्यांच्याकडे फटाकड्या होत्या, आणखी काय काय साहित्य होतं, पोलीस त्याबद्दल सविस्तरपणे बोलतील. हे प्रीप्लॅन असल्याशिवाय अत्यंत थंड डोक्यानं केलेला हा कट आहे आणि हा कट या पोरांनी केला आहे असं मला अजिबात वाटत नाही. जी पाठीमागं लोक आहेत त्यांना सगळ्यांना पुढं आणलं पाहिजे. रोहित पवार असं म्हणतात की शरणूने 3 महिन्या अगोदर अमितला मारलं, त्याच वेळेस जर हे गुन्हे वगैरे शरणूवरती दाखल करायला पाहिजे होते पोलिसांनी, त्यावेळेस त्यांनी आरोप केला. हे बघा, रोहित पवारांनी हे जे सुरुवात केली माझ्या गाडीवरती दगड टाकायची, हे प्लॅन कशासाठी केलं? रोहित पवारला यामध्ये पहिला आरोपी केला पाहिजे. पोलिसांना माझी नम्र विनंती आहे, या सगळ्या विषयाचा मास्टरमाइंड हा रोहित पवार आहे. तेव्हा सत्ता होती त्यांची आणि त्यांना वाटत आमची सत्ता कधीच जाणार नाही. ते असे एकदम असे बेधुंद झाले होते. रोहित पवार या सगळ्या प्रकरणाचा मास्टरमाइंड आहे. 2021च्या 307चं कलम दाखल करून रोहित पवारला नंबर 1चा आरोपी करावा आणि महादेव देवकातेचं स्टेटमेंट घ्यावं.
महादेव देवकाते ज्याच्या छातीवरती शरद पवारांचा टॅटू आहे तो काय मी बोलवलेला कार्यकर्ता नाही, तो आमचा कार्यकर्ता नाही, पण त्याला हे सगळं प्रकरण कळाल्यानंतर तो मला पिंपरी चिंचवडला भेटायला आला की असं असं झालं आहे, मी तुमच्यासोबत मला काहीतरी बोलायचं आहे. मग मी आल्यानंतर बघितलं तर छाती उघडून दाखवली. अरे म्हणलं ही कसं काय येतं, तर म्हणलं मी त्यांचा एकदम कट्टर फॅन होतो. मग म्हणलं का भेटायचं आहे, काय कारण आहे, तर असं तुमच्या बाबतीमध्ये तुमच्यावरती हल्ला करणं, दगडफेक करणं याचं सगळं प्लॅनिंग रोहित पवारनं केलं आहे. आता जो माणूस छातीवरती टॅटूवर त्याचं स्टेटमेंट घ्या ना आणि रोहित पवारला 2021च्या प्रकरणामध्ये आरोपी करा, त्याच्यावरती 307चा गुन्हा दाखल करा. तो जो चेहरा दाखवतोय महाराष्ट्राला, तो चेहरा किती काळवंडलेला आहे हे लोकांना कळू द्या, एकदा अधिकृतपणे कळू द्या. माननीय ग्रामविकास मंत्री जयाभाऊ गोरे यांच्या प्रकरणामध्ये हे सगळे पुढे आलेत. यांनी कुणाला फोन केले, कसं प्रकरणाचा प्लॅन केला. एक बहुजनातला रेशन दुकानदाराचा पोरगा महाराष्ट्राचा ग्रामविकास खात्याचा मंत्री झाला आहे, हे पवारांना कसं काय पचल आणि मग त्याला बदनाम करा. ह्यांची राजकारणाची पद्धत ही आहे. एक तर तुम्ही तो शरण येतोय का बघा, शरण नाही आला तर त्याला पोलिसांच्या मार्फत खोट्या केसेस घाला, त्याला जेलमध्ये टाका, त्याला भीती दाखवा. त्यातून शरण नाही आला तर त्याला बदनाम करा, समाजामध्ये त्याची प्रतिमा मलिन झाली पाहिजे. असले उद्योग या लोकांचे आहेत. त्यामुळं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री महोदयांनी सभागृहात ती माहिती सांगितली, ते रेकॉर्डवरती आलेलं आहे. याही प्रकरणामध्ये त्यांचा संबंध आहे, त्याशिवाय हे धाडस करू शकत नाहीत. तुम्ही जर ही सुरुवात केली नसती आणि तेव्हा तुम्ही सत्कार करता या लोकांचा. आता मी व्हिडिओ तुम्हाला ऐकून दाखवला, रोहित पवारांचा वाघ आला म्हणताय, म्हणजे काय, माझ्या गाडीवरती दगड टाकला म्हणून तो वाघ झाला, म्हणजे तुमचं या गोष्टीला समर्थन आहे. आणि आम्ही कुठं काय बोलो, मग कायदा, मग संस्कृती, महाराष्ट्राची लोकशाही, मग फुले, शाहू, आंबेडकर, हे जे सगळं थोतांडपणा तुमचा आहे ना, हा सगळा लोकांना माहीत आहे. आणि आम्ही अशी काही तुम्ही प्रकरणं केली म्हणून आम्ही शांत बसेल अशी परिस्थिती नाही. आम्ही पूर्ण ताकदीनं, पूर्ण क्षमतेनं तुमच्या या चुकीच्या विचाराच्या विरोधामध्ये महाराष्ट्रामध्ये आम्ही भूमिका मांडत राहू. कुणाला नाही, पोलीस व्यवस्थितपणे याच्या मुळापर्यंत जातील. पोलीस या सगळ्या प्रकरणाचा मोक्ष करतील. आणि जे जे कुणी असतील, रोहित पवार मी आरोप केलाय का, नाही, तुम्ही समोर बघितलं की काय झालंय. महादेव देवकाते कुणाचा कार्यकर्ता आहे, त्यांचा मूळ कार्यकर्ता आहे. तो सांगतोय की तुमच्या गाडीवरती दगड टाकायचं प्लॅनिंग मी केलंय. अरे जर माझ्या गाडीवरती दगड टाकायचं प्लॅनिंग रोहित पवार करत असेल महादेव देवकातेच्या म्हणण्यानुसार, तर शरणू अंडेला मारहाण करण्याचं प्रकरण तेच करू शकतात, त्याशिवाय पुण्याची पोरं कशी काय येऊ शकतील. आणि म्हणून या सगळ्या प्रकरणात पोलिसांच्यावरती आमचा विश्वास आहे, कायद्यावरती आमचा विश्वास आहे. आणि नक्की यातून लोकांच्या समोर जे मूळ आरोपी आहेत, जे प्लॅन करणारी लोक आहेत, ते सगळी लोक पुढे येतील. 21चं जे प्रकरण आहे गोंगरे बैठक आपल्यावरती झालं, त्याबाबत आता काय गृहमंत्र्याला काय नाही, मी माननीय CP साहेबांना विनंती करतोय की त्या प्रकरणाची फेर तपासणी करण्याची आवश्यकता आहे. 40 कॉल एका मुलाचं इथले आलं होतं, 40 कॉल आमचं लोकेशन घेत होता. तुम्ही काय त्यामध्ये तपास केला नाही. 40 वेळा कॉल एक माणूस आमच्या कार्यकर्त्यांना कसं काय करतो, तुमची गाडी कुठं आली आहे, तुम्ही आता कुठं थांबलाय, इथं किती वाजता येणार आहे, असे 40 वेळा फोन त्या पोराचे आलेले आहेत. त्यामुळं या सगळ्या प्रकरणाची फेर चौकशी करावी अशी माझी विनंती आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.